कृषी सेवक पदाबद्दलची पुढची माहिती त्यांना मिळत राहील. आता आपला विषयाला हात घालू. 2000 ऑगस्ट 2023 मध्ये कृषी सेवकाची जाहिरात आली होती. म्हणजे 2022 डिसेंबर पासूनच सगळीकडे याची वार आलं होतं की आता परीक्षेची जाहिरात येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्नही करत होतो. कारण 2019 मध्ये जी कृषी सेवक भरती झाली होती त्यानंतर ना सगळे प्रयत्न चालू होते की आता पुढची भरती लवकरात यावी, कारण तेवढ्या जागा रिक्त होत्या. पण त्याच अनुषंगाने 2023 मध्ये ऑगस्ट या महिन्यामध्ये नोटिफिकेशन धडकली. जवळपास एक 12 ते 13 एक्झॅक्ट जर सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, ऑगस्ट 2023 मध्ये 15 ऑगस्ट दरम्यान 15 ते 16 ऑगस्ट दरम्यान ही जाहिरात आली होती. त्यावेळेस काय इलेक्शनचंही थोडंसं होतं, त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा होईल, हे सगळं होईल अशी आम्हाला आशा होती. पण काय पुढे सांगतोच तुम्हाला काय झालं नक्की. ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात आली आणि त्याच्या अगोदर सगळं ठरलं होतं, IBPS घेणार, हे घेणार, ते घेणार. आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर सर्व हा किस्सा प्रसंग सगळ्यांना सांगितलेलाच आहे. नवीन विद्यार्थ्यांना माहिती असेल आणि जुन्यांना तर माहितीच असणार हे काय गोष्ट झाली होती TSS IBPS ची. डिसेंबर महिन्यामध्ये ठरलं की जानेवारीमध्ये परीक्षा होणार आहे. म्हणजे आता नोटिफिकेशन तर आली होती ऑगस्ट महिन्यामध्ये, फॉर्म फिलिंग झाली डिसेंबर महिन्याच्या दरम्यान किंवा डिसेंबर महिन्यामध्ये डेट कन्फर्म झाली फॉर्म भरल्यानंतरची की आता जानेवारीला माझ्या मते 16 आणि 19 अशा 2 शिफ्ट झाल्या होत्या. 16 तारखेची आणि 19 तारखेची शिफ्ट, अशा 2 शिफ्टमध्ये झाले होते. परीक्षेचा पॅटर्न सिलेबस तर तुम्हाला सगळं माहितीच आहे. पण तरी जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्याला एकूण परीक्षेमध्ये 5 विषय होते. आता 5 विषयांमध्ये कोणकोणते विषय, 5 विषय होते, पण त्या 5 विषयांमध्ये कोणकोणतेही म्हणजे तुम्हाला टॉपिक सांगतो. त्यामध्ये 2 मिनिट तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि कृषी विषय असे 5 विषय होते किंवा 5 आपण सेक्शन हो असे म्हणू शकतो. टोटल 200 मार्कांची परीक्षा होती. प्रश्नसंख्या 140 होती, कारण एका प्रश्नाला 2 मार्क असं होतं. आणि म्हणजे ॲग्रिकल्चरचा एक प्रश्न त्याला 2 मार्क असं एक पॅटर्न होता. म्हणजेच आता मराठी विषय 20 प्रश्नांवर होते, त्याचे मार्क 20च. इंग्रजीचे 20 प्रश्न, त्याचे मार्क 20. सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न, 20 मार्क. बौद्धिक चाचणी, इथं बौद्धिक चाचणी दिलेली आहे त्यांनी, म्हणजे क्वांटिटीचेही प्रश्न होते इथे आणि रिझनिंगचे प्रश्न होते. थोडाफार काय फरक आहे. तर त्यामध्येही 20 प्रश्नांना 20 मार्क होते. पण कृषी विषय घटक 60 प्रश्न होते, पण मार्क होते त्याला 120. हे सगळ्यात जास्त वेटेज असणारा घटक. कृषी सेवकची परीक्षा म्हणल्यावर साहजिकच असणारच आहे. त्यामुळे 140 प्रश्न आणि 200 मार्क. आणि आता तुम्हाला इथून गंमत सांगतो, पॅटर्न बदलला होता परीक्षेचा. अगोदरचा कसं सरसकट होते, मिक्स क्वेश्चन होते, 200 प्रश्न आणि 2 मार्क होते, पण मिक्स प्रश्न होते. असं शिक्षण काय नव्हते की एवढं तेवढं. आणि ह्यावेळेस IBPS घेणार होतं. परत टायमिंग आलं होतं यामध्ये प्रत्येक ह्याला तुमच्या परीक्षेला. ते होतं 2 तासाचं आणि काय म्हणतात त्याला, कंपनी वेगळी होती. त्यामुळं जरा थोडंसं असं वातावरण कसं होतं की परीक्षा अवघड होईल, आपल्याला जमल का नाही, IBPS लेवलचे प्रश्न तर नाहीत नाही येणार असं होतं. पण 16 तारखेला आता म्हणजे लकीली म्हणू शकतो आपण किंवा बाय चान्स माझा दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजे 19 तारखेला माझा पेपर होता. आणि जेव्हा 16 तारखेला पेपर झाला आणि पेपर झाला की नंतर जसं सगळं बदललेलं असल्यामुळं वेगवेगळे चॅनलने जे परीक्षा झालेले विद्यार्थी आहेत पहिल्या शिफ्टचे त्यांना जाऊन मुलाखती घ्यायला सुरुवात केली होती. आता आम्ही तर अभ्यास करत होतो दिवसभर, पण आता ते विद्यार्थ्यांचं काय अनुभव ते ऐकण्यासाठी आलो. त्यातल्या एका पठ्ठ्याने जी भीती दाखवली होती, तो म्हटला परीक्षा इतकं कठीण आहे, 2 तास नाही 3 तासाचा वेळ दिला पाहिजेत, त्यामुळं वेळ पुरत नाही, शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता आलं नाही. इतकं आम्हाला वाटलं, म्हणलं असा काय प्रश्न झाला, असा काय पेपर झाला. आणि त्यानंतर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणलं तर ते नॉर्मल सांगत होते, पण तो म्हणला ना की वेळ पुरला नाही, शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता आलं नाही, अवघड. आणि रियालिटीमध्ये जेव्हा माझा 19 तारखेला पेपर होता आणि मॉर्निंग शिफ्ट म्हणजे पहिल्या शिफ्टलाच पेपर होता, त्या शिफ्टमध्ये मी पहिले 4 जे सेक्शन आहेत, मराठी झालं तुमचं कोणते ते आता समजलं, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, हे 4 सेक्शन मी तीनदा म्हणजे किती प्रश्न झाले, 80 प्रश्न. 3दा पहिल्यापासून 80 प्रश्नांपर्यंत आलो होतो. आधीमध्ये कुठं राहिलंय का, दुसरा काय विचार का, हे 3दा आलो. ॲग्रिकल्चर 60 प्रश्न 2दा बघितले, 60 सोडून पुन्हा पहिल्यापासून बघत आलो की कोणतं उत्तर काय दिलंय. म्हणजे वेळेचं काय नाही हो, ते भीती दाखवलं होते सुरुवातीला, त्यामुळे बाकी काय नाही. मराठीचं सांगतो होतो तुम्हाला, मराठीचं जास्त काय अवघड आलं नाही.
तुम्हाला त्यावेळेस आता टेस्ट सिरीज हे ते बाकीच्या वेगवेगळ्या यांनी सुरू केल्या होत्या, असं करा अभ्यास तसं करा अभ्यास. म्हणजे बाळ MPSC कृषीच्या परीक्षामध्ये जसं मराठीत शिकवलं, मराठीचे प्रश्न येतील असे काही तयारी करून घेतले होते त्यांनी. आणि त्यामध्ये तद्भव समासन, द्वंद्व समासन, भरपूर काय काय होतं. पण काय नाही, एक 2 तासाचा मॅरेथॉनचा एक व्हिडिओ होता यूट्यूबला मराठी सेक्शनचा, तो बघितला. मला माझा रिझल्ट दाखवतो वाटलं तुम्हाला. बायचान्स माझं सिलेक्शन झालं नाही, वेटिंग लिस्टमध्ये होतो. कोल्हापूरमधून फॉर्म भरला होता, पण कोल्हापूरच्या वेटिंग लिस्टपर्यंत कोणी येऊनच दिलं नाही. ज्यांचं नाव आलं त्या सगळ्यांनी जॉईन केलं. त्यामुळं आम्ही वेटिंग क्लिअर काय झालं नाही, तिथं वेटिंगला येऊ शकलो नाही. पण हां, आता तुम्हाला सांगतो की मराठीचं एवढं काय अवघड नव्हतं. त्या लेक्चरमध्ये मला 16-17 मार्क पडलेत 20 पैकी. त्यानंतर इंग्रजी विषय AFOची तयारी करत असल्यामुळं इंग्रजी विषय हाताखालचा होता. आणि परीक्षेमध्ये सांगितलं होतं की 10वी पर्यंतचं जे हे असेल, इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमापर्यंत आधारित जे तुमचं हे मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी हे घेण्यात येतील. त्यामुळं एवढं काय ते अवघड होतं. त्यातही 15+ मार्क पडलेले आहेत. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल अवेअरनेस, त्यामध्ये प्रश्न जरा इकडून तिकडून लय विचारलं होतं. आता जे क्लासेसवाले काय करायचे, करंट अफेअर, मागच्या 6 महिन्याचं करंट अफेअर, स्टॅटिक अवेअरनेस, म्हणजे हे सगळं शिकवायला बसले होते ते. आता ॲग्री करायचं का ते करायचं. त्यामुळे स्टॅटिक अवेअरनेसमध्ये बऱ्याच लोकांना एक 15पेक्षा कमी, म्हणजे 12, 11, 9 असे मार्क पडले होते. मीही त्यातलाच एक आहे. एखादा जास्त कृषीवाला जो असेल, कृषी MPSC किंवा कंपनीची तयारी करतो ॲग्रीवाला, त्याला चांगले मार्क पडले असतील, पण तो आपल्यातला फॅक्टर नव्हताच. आणि इथं काही सेक्शनल कट ऑफ कोणाचाच नव्हता की ह्याच्यापेक्षा एवढेच मार्क पाडायचे, किंवा 20 प्रश्नाचे तर कमीत कमी 8 मार्काचे. म्हणजे सेक्शनल कट ऑफ ही काही भानगड नव्हती, आणि आताही नसेलच पुढेही. आणि कृषी विषयामध्ये 60 प्रश्न होते. सॉरी, बौद्धिक चाचणी बौद्धिक चाचणीमध्ये एक छोटीशी पझल आले होते 3 प्रश्नांची. मला ती पहिल्या ह्याच्यात सुटली नाही, दुसऱ्या ह्याच्यात सोडली, तर तिसऱ्या प्रश्नाला अडकलो, कारण त्या ऑप्शनमध्ये मी काढलेलं उत्तरच नव्हतं. तर मी ती पझल 3दा सोडवली. पण का 3दा वेळ देण्याचं कारण का, की एक तर रिझनिंग आपला विषय आणि सोप्यामधले सगळे क्विज होते, त्यामध्ये 3 मार्क सोडून चालेल कसं. त्यामुळे मी 2दा-3दा सोडवले. मला त्यामध्ये चांगले मार्क पडलेत. चांगले मार्क म्हणजे 19 मार्क पडलेत. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती, त्यामुळे चुकीच्या प्रश्नाचं म्हणजे एक जो चुकला त्याचे काही मार्क कमी झाले नाही आहेत. आणि कृषी विषयक घटक जो म्हणतो आपण 60 प्रश्न होते, त्याची लेवल सांगतो तुम्हाला कशी होते. लोक म्हणतात की AFO लेवलची काही प्रश्न होते, कारण त्यांनी सांगतानाच काय सांगितलं होतं, 60, 30 आणि 20 असा काहीतरी पॅटर्न सांगितला होता. म्हणजे कसं 60% प्रश्न हे तुमचे कसे राहतील की मीडियम सोपे राहणार, 40% मध्यम राहणार, 20% म्हणजे आता माझं कदाचित पर्सेंटेज चुकत असेल, पण समजून घ्या काही मोठा भाग हा तुमचा सोपा राहणार, अतिशय सोपा. म्हणजे 50% सोपा, 25% तुमचा मीडियम, आणि शेवटचे 10% एकदम कठीण. आता लोकांनी ते 10% पकडले, म्हणले हे तर AFOचा प्रश्न आहे, हा आणि ते काय नाही, एवढं काही विशेष नव्हतं. पेपर सोपा होता. आणि स्कोरिंगचा म्हणलं तर चांगली तयारी केलेली असेल ही असेल तर तुम्हाला कृषी सेवक निघू शकते, असं काही नाही आहे. वेगवेगळ्या टेस्ट बेस, आता मी परीक्षा दिलेली कृषी सेवकची आणि चांगले मार्कही पडलेत. चांगले मार्क म्हणजे 135+ मार्क पडले होते, पण काय कट ऑफ चांगला जास्त गेला.